तस्मै सहवाच पितामहश्च श्रद्धा भक्ति ध्यान योगादवैः. अथर्ववेदात कैवल्य उपनिषद येतं. छोटंसं उपनिषद आहे, पण पॉवरफुल. नारायण ऋषी त्यात वर्णन करतात. अथर्ववेदातल्या कैवल्य उपनिषदात नारायण ऋषी सांगतात की ऋग्वेदी ब्राह्मण अश्वालयन ब्रह्मदेवापर्यंत ज्याची पोहोच होती आपल्या तपोबलावर, त्या ब्रह्माला जाऊन विचारला की हे कशाने प्राप्ती होईल, योग सिद्धी कशाने होईल. योग म्हणजे रिकनेक्टिंग. सरळ सोपी भाषा योगाची, खूप अष्टांग योग, हे सगळं चांगलं आहे, उपयुक्त आहे, मदत करतोय. चित्तवृत्ती निरोधश्च वगैरे पतंजलींची भाषा, परिभाषा श्रीकृष्णांनी पण परिभाषा केल्या. आता या कलियुगात हे अमेरिकेत इथे सरळ सिंपल भाषेत बोलायचं झालं तर रिकनेक्टिंग, कनेक्टिंग, युनिफाईंग, वननेस, आपली एकता अनुभव करणं. आयडेंटिफाईंग विथ द होल, WHOLE. सध्या नुसतं HOLE, होल छिद्र झालं, ते तेवढ्यातून आकाश पाहत आहे, छिद्रातून. फ्रस्ट्रेटेड आहे, दिसत नाही, पूर्ण सगळं मिळत नाही, सगळं कळत नाही. वी आयडेंटिफाय विथ द होल. जसं ध्यानाच्या वेळेस म्हटलं, छोट्याशा कागदाच्या पुंगळीतून आकाश पूर्ण कसं होऊ शकेल. एक लाट बनवून बसली, समुद्र कसा मापेल. वाटी घेऊन गेलो, किती पाणी आहे समुद्रात, कसं मोजेल. आयडेंटिफाईंग विथ द होल, दॅट इज योग. कनेक्टिंग, रिकनेक्टिंग. ऑलरेडी कनेक्टेड आहे, रिकनेक्टिंग म्हणणं चुकीचं होईल, पण वाटत नाही आहे, म्हणून पुन्हा रिकनेक्टिंग. तम विद्या दुःख संयोग वियोग योग सन्नितम. 6व्या अध्याय ध्यान योगात. सनिश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा. श्रीकृष्ण सध्या भलतीकडे कनेक्ट झालाय, तिथून अनप्लग करून प्लग इट इन द राईट प्लेस. कसं? तम विद्या, योग ही विद्या दुःख संयोग. सध्या दुःखाच्या पॉवर प्लग जॅकमध्ये कनेक्ट केलाय, तिथून अनप्लग. त्या दुःख संयोग वियोग, डिस्कनेक्टिंग, and then reconnecting with the whole. पार्शल सोबत, तुकड्यांसोबत कनेक्ट केला. हा एक तुकडा बसला इथे, या तुकड्यासोबत आयडेंटिफाय झाला, तिथून डिस्कनेक्ट करून संपूर्ण खंड सोडून अखंड सोबत कनेक्ट होणं, तो योग. रिकनेक्टिंग. ही प्रार्थना असावी रोज. कीप मी प्युअर, कीप मी कनेक्टेड. तेव्हा मला शुद्ध असू दे, स्वच्छ असू दे, आणि कनेक्टेड राहू दे. तुला तुझी करंट वाहत सतत राहू दे. जसं मी तुझ्यापासून डिस्कनेक्ट होतं, आपोआप दुःखात कनेक्ट. डिफॉल्ट सेटिंग आहे, संसार दुःखालय. तर त्या कैवल्य उपनिषदात, अथर्ववेदात येणाऱ्या सांगतात नारायण ऋषी की एक ऋग्वेदी ब्राह्मण अश्वालयन तपस्वी ब्रह्मदेवाला म्हणून हे योग कशाने सिद्ध होईल. श्रद्धा भक्ती ध्यान योगात एव हि प्रमाणे स्पष्ट एका ओळीत उत्तर दिला. तस्मै सहोवाच, त्याला म्हटलं, सांगितलं, पितामहश्च, पिता म्हणजे सगळ्यांचं वडील ब्रह्मदेव, की श्रद्धा भक्ती ध्यान योगात एव हि. श्रद्धेने सुरुवात होईल, तिथून भक्ती, श्रद्धा भक्ती, आणि मग ध्यान करावं लागेल. अटेन्शन करावं, ध्यान देना. आपण म्हणतो ध्यान देना भैया, ध्यान दे के सुनो. लक्ष आहे ना, लक्ष कुठे आहे, लक्षात येत आहे. लक्ष देणं, मग लक्षात येणं. तर मग लक्षाधीश झाले. तर लक्ष दिलं तर लक्षाधीश, नाही तर भिकारी. आय डोंट केअर किती करोडपती असले आता सध्या सांसारिक दृष्टीने, तरी पण भिकारीच आहेत. जर अपेक्षा आहे, दुसऱ्यांवर अवलंबित आहे. गत संगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसः. सुंदर
धूम तोफ खाण्यासारखा श्लोक 4थ्या अध्यायातला 23वा. गत संगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसः यज्ञयाचरतः कर्म समग्रम प्रविलीयते. Chapter 4, verse 23. Solid, powerful, power pack. संग रहित जे अपेक्षा रहित आहे, केलेल्या कर्मापासून काहीतरी मिळेल, असंच व्हायला हवं, तसंच व्हायला हवं, आय होप दिस, आय होप दॅट, आय विश दिस, आय विश दॅट, असं नाहीये. गत संग, सुटला, unstuck from expectations, unplugged from expectations. Gata sangasya muktas, he is forever free, forever millionaire. 2-4 मिलियन करून काय करायला? फॉरएव्हर मिलियनियर. गेयस्य नित्य संन्यासी, पुढे 5व्या अध्यायात 3ऱ्या श्लोकात, परमनंट फ्री. गत संगस्य मुक्तस्य कोण? ज्ञान अवस्थित चेतसः, ज्याची चेतना, जीची चेतना, चैतन्य, लक्ष, चेतना म्हणजे लक्ष सतत डोक्यात आहे. ज्ञान, ज्ञान अवस्थित चेतस. ज्ञान काय आहे? एक आहे आणि तोच आहे. एक आहे तर चांगलं ज्ञान आहे, पण उत्कृष्ट ज्ञान आहे त्याच्या पलीकडे की तोच आहे. मी एकच आहे तर चांगला आहे, फर्स्ट क्लास ज्ञान आहे, अहम ब्रह्मास्मी. त्याच्या पलीकडचं ज्ञान, अहम ब्रह्म, लाटेनी म्हणणं योग्य आहे की हो मीच समुद्र आहे. ठीक आहे, चांगला प्रकाश पडला, साक्षात्कार झाला की मीच समुद्र आहे. पण एका दगडावर आपटून आदळून 10,000 तुकडे झाले त्याची, तर मग कुठे गेला समुद्र? जर हे पक्क झालं की प्रत्येक थेंबात मी आहे, म्हणून त्याच्या पलीकडे जाऊन अजून की समुद्र मी झाला आहे, मी समुद्र आहे, तर ठीक आहे. त्याच्यापेक्षा उत्कृष्ट ज्ञान की समुद्र मी झाली आहे, मी समुद्र झाली आहे. नाही, एकच गोष्ट, एकच सत्य आहे, पण अजून प्रकाशित करणार आहे. आय एम गॉड, मे बी ट्रूथ. एक डोक्यावर वीट पडली, मागच्या सांगितलं परमहंस योगानंद, ऑटोबायोग्राफी ऑफ योगीवर म्हणजे, तर कुठे गेला गॉड? तुमच्या डोक्यावर वीट पडली, डॉक्टरकडे काय, युअर गॉड, हील युअर सेल्फ, ते म्हणजे स्वतःला करून टाक मस्त. रात्री येऊन खुडपुड त्यांचे संन्यासी 2 जण होते त्यांच्या आश्रमात कॅलिफोर्नियात. आय एम गॉड, आय एम गॉड, झालं सगळं साक्षात्कार. मग चुपचाप डबे उघडून लाडू, काही भूक लागली, त्यांनी एक दिवस उठून चुपचाप म्हटलं, का रे, आरंट यू गॉड? कशी भूक लागते, काय खात? नित्य तृप्त असाला गॉड, हाउ इज दिस गॉड? भूखे भजन न होए गोपाला, ले तेरी कंठी धर तेरी माला. I am God is good, but God has become me is better still. अहम ब्रह्मास्मी ठीक आहे, पण तोच सगळं including me is superior, is the supreme truth. In every, प्रत्येक लाट जर म्हणे मी समुद्रात अनेक समुद्र होतील, पण समुद्र तो एक समुद्र आमच्या सगळ्या लाटींमध्ये आहे. That is the superior truth. Reconnecting in that way, सतत मागच्या वेळेस आठवत नाही सांगितलं होतं की रूमी नावाचं सुफी संत होऊन गेले, उत्कृष्ट, एकदम उच्च दर्जाचे संत सुफी. त्यांच्या रुबाईचं इंग्रजी ट्रान्सलेशन एक छोटंसं, empathize, intimacy with everything. Intimacy with everything is enlightenment, period. That is the state of yoga. That is connecting, reconnecting. एखादा टेबल असला आणि त्याचं ड्रॉवर आहे आणि त्या ड्रॉवरला नाब, गुंडी आहे धरून, आणि त्या गुंडीला चमकवलं आहे, आणि ते गुंडी जर म्हणते की मी गुंडी आहे, चमकून राहिली आहे, बाकीचे जंगून राहिले आहे, असं मी सगळ्यासमोर आहे, माझं नाक मला धरून ओढतात. ते सोडून जर तिची आयडेंटिटी झाली की मी टेबल आहे, हे पूर्ण टेबल रूपी जी व्यवस्था आहे, त्याच्यात माझं हे स्थान आहे, माझं हे कार्य आहे. नेहमी कार्यरत राहायला हवं, अपेक्षा नसायला हवी की मला धरून ओढलं तर आता मला एकदा चमकून जा, मग वापस या. आपल्या जागी स्थित राहून आपलं कार्य, टेबलच्या इकडच्या पायानी, तिकडच्या पायानी, 4ही पायांनी आपलं कार्यरत राहावं, नीट व्यवस्थित चोखपणे आपला व्यवहार निभावा.
स्टेबल राहावं, वरच्या सरफेसनी नीट राहावं. धर्म संपूर्ण व्यवस्था, दॅट इज धर्म. आपण आपल्या ठिकाणी स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म भयावह, तिसऱ्या अध्यायात चांगले कर्मयोग. श्रेयान स्वधर्मो विगुणात परधर्मात स्वनुष्ठितात. आपण जिथे आहे, जर त्या गुंडीनी जर म्हटली की अरे मी पण टेबलला सहारा देऊ शकते, जे नाब आहे डोअर त्याची ड्रॉवरचा, अरे मी पण एवढी चमकून आले, मी पण या टेबलला सपोर्ट करू शकते, चलो हट, मी बघते, सगळेजण त्याचे गुणगान करून राहिले, मी दाखवते, तर तो टेबल लंगडा होऊन जाईल, पडून जाईल. त्या पायाने जर म्हटलं टेबलच्या की तुझं काय मत आहे, मी त्या डोअर नॉब बनतो, तो लंबा चौडा असं एवढा मोठा आडेल सगळ्यांच्या मध्ये, जो जिथे जसं आहे, यज्ञ या आचारतः कर्म, व्यवस्थित आहे आपलं, जे व्यवस्थित काय करणं. जर आयडेंटिफाय होऊ शकलो पूर्ण सोबत, जर पूर्णम अधः पूर्णम इदः पूर्णात पूर्णम उद उच्यते, इथे जे काय आहे ते तोच पूर्ण आहे. इदः अध, इथे तिथे, पूर्णम अधः पूर्णम इदम, इथे तिथे म्हणजे सगळीकडे, जिथे कुठे जे काय आहे ते तो पूर्ण जो आहे तोच आहे, तोच पूर्ण आहे. बाकी सगळं पूर्ण आहे. पूर्णम अधः पूर्णमिदम पूर्णात पूर्णम उदच्यते, पूर्णातच पूर्ण, पूर्णातूनच पूर्ण निर्माण झालं, संपूर्ण मधूनच पूर्ण दिसत आहे. कसा किती पूर्ण आहे, त्या पूर्णातून पूर्ण जरी काढून टाकलं, पूर्णस्य पूर्ण आदाय, सगळ्याच्या सगळं काढून टाकलं, फेकून दिला, आता काय उरला, पाहिलं तर पूर्ण उरला पुन्हा. अरे देवातून पूर्ण काढून फेकून दिला, डब्यात बंद करून, ले जाओ इसको, अब इधर कुछ भगवान उभा नहीं है. पाहिलं तर अरे जसा पूर्णच्या पूर्ण देव, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णम एव अवशिष्यते, असा देव, असा परमेश्वर, त्याच्यासोबत आयडेंटिफाय होणार की तो इथे आहे. मी देव नाही बनून बसलाय, मी नाही आहे स्वप्नात. स्वप्न पात्रांनी म्हणणं की अरे मी संत आहे स्वप्नामध्ये, मी गुरु आहे, मी लक्षाधीश आहे, मी करोडपती आहे, मी टेक्नॉलॉजिस्ट आहे, मी सगळ्यांमध्ये बस, हे सगळे स्वप्न पात्र मीच आहे. अबे स्वप्न बंद होईल तेव्हा, 3 वाजता स्वप्न संपेल तेव्हा काय होईल, कुठे गेलाय. पण हे युक्त आहे की स्वप्नद्रष्टा जो आहे तो सगळ्या स्वप्नपात्रांमध्ये आहे. तर अहम ब्रह्मास्मी ते छान सुंदर आहे, खूपच एनलाइटनिंग आहे, इल्युमिनेटिंग आहे. डेफिनेटली धन्यवाद आहे, नमस्कार हात जोडून. अहम ब्रह्मास्मी अनुभव असलेल्या महात्मा पुरुषाचे, स्त्रीचे चरण धुळी जर मिळाली तर अहोभाग्य, जन्म सफल झाला. पण त्याच्यापेक्षा शतसहस्त्र कोटी, 100 करोड पटीने उत्कृष्ट काय, म्हणतो मी नाही आहे असं ज्ञान. मी नाहीच आहे, तोच आहे. शास्त्र सांगत आहे, मी आपला स्वतःचा मसाला बनवून नाही, एक्सपेरिमेंट नाही करत आहे, पुराणांमधलं, शास्त्रांमधलं, वेदांमधलं. तर त्या अजून तर आपला आजचा 9वा अध्याय सुरू नाही झाला, पण आता तुम्हाला सवय झालीच आहे, पॅसेंजर गाडी डुगडुगी. तर कुठली गोष्ट सुरू होती, अथर्व वेदात नारायण ऋषी एक अश्वालयन नावाच्या ऋग्वेदी तपस्वीबद्दल सांगत होते. ब्रह्माकडे जाऊन म्हटलं की योग सिद्धी कशाने होईल, तर तस्मै उवाच पिता अहमश्च, त्या आजोबांनी सांगितलं. कोणते आजोबा, सगळ्यांच्या बापाचे बाप जे ब्रह्मदेव, सगळ्यांचे आजोबा जे आहे ते. श्रद्धा भक्ती ध्यान योगा एव इह, इथे रिकनेक्ट व्हायचं असेल तर यांनीच शक्य आहे. श्रद्धेने सुरुवात, मग भक्ती पक्की करायला ती, आणि त्यानंतर ध्यान, लक्ष देऊन श्रद्धा भक्ती ध्यान यानीच योगात एव ही emphasis आहे. This alone will bring you to that state of mind, the unity consciousness, Brahmi Chetana. ब्राह्मी स्थिति प्राप्त कर कार्य रहे ना शेष, मोह कभी ना ठग सके इच्छा नहीं लवलेश. अशी महत्ता आहे त्या ब्राह्मी स्थितीची, त्याचा उपयोग, त्याचा फायदा.
इच्छा नहीं लवलेश तर काय बिग डील काय आहे? सुटका झाली, मुक्ती झाली, मग चाह गई चिंता मिटी, मनवा बेपरवाह, जिनको कछु न चाहिए वो शाहन के शाह. आता इथे जिथे घरी बसल्या महाराणी सम्राज्ञी शहनशाह होऊ शकतो, इथेच सोडलं तर, जसं मी ध्यानाच्या वेळेस म्हटलं, लेट गो अँड लेट गॉड. आत्ता इथे बसल्या बसल्या या क्षणी अनुभव होऊ शकतो शहानशाह असलेला. सोडतं घेतलं तर फायनाईटला सोडलं तर इनफायनाईट प्राप्तच आहे. सिंपल लॉजिक आहे, तर्क सिद्ध आहे. ते कागदाच्या पुंगळीतून आकाश नापण्याचा प्रयत्न करत होतं, पाहण्याचा. ती पुंगळी फेकून दिली तर आकाश समोर प्रगट आहे, सरासर पूर्ण अफाट आकाश. जिथे नजर टाकली तिथे आकाश दिसत आहे. लाटीने आपला मीपणा जर धरण्याचा सोडून ठेवला, वाहण्याचा लेट गो केला, तर पूर्ण अथांग महासागर प्रगट आहे, जिथल्या तिथे जसाच्या तसा. सो विथ दॅट न कर्मणा न प्रजया, त्यांनी पुढे सांगितलं, न धनेन, काही कर्म करून, दान धर्म करून, चार धामची यात्रा करून, आपलं विटांवर नाव मंदिरांमध्ये लिहून, पायऱ्यांवर नाव लिहून, इतके हजार दिले असं करून, किंवा इतक्या डिग्री डिप्लोमा, हे ब्रह्मदेव म्हणून आलाय. डिग्री डिप्लोमा शब्द माझे आहे, पण ते ट्रान्सलेशन करताय या आजच्या काळातलं. न कर्मेण न दानेन न धर्मेण न प्रजया, स्पष्ट सांगितलं ना. अश्वालयन ऋषीला जा वापस, त्यागे नैव अमृतत्वम. अनेक उपनिषदांमध्ये, तैत्तरीय उपनिषदात येत, त्यागेन एव अमृतत्वम. You have to be able to let go. The main problem is आपण स्वतःला धरून बसलोय. In fact, that might be the only problem. Might as well be the only problem in life. धरून बसलोय स्वतःला. हे मी आणि माझं हे सगळं असं आहे, मैं मेरा तू तेरा. I see आरती on the call. काही दिवसापूर्वी तिने सुंदर ते पहिल्या श्लोकाबद्दल मी विचारलं होतं, त्या शेअर केलं ते thoughts you might remember. मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायाचा पहिला श्लोक. माझे आणि ते लहानाचे छोटूचे, धृतराष्ट्र म्हणतो, माझे आणि छोटूचे जे काय करून राहिले सांग बरं जरा. पांडूचे, मामका पांडवाश्चैव. तर हे जर सोडू शकलं की मी एवढाच आहे, मी एवढीच आहे, हे माझं आहे, हे माझं असं आहे, मला शाबूत ठेवायचं, मला वाढवायचं आहे, मला वृद्धिंगत करायचं, टिकून ठेवायचं, अजून हवं आहे, तर then there is no problem. मग त्याच्या पुढची पायरी, तू ही तू प्रभू. आणि ती पायरी, अबाउट दॅट इज द 9th chapter. Raj Vidya Raj Guhya Yoga. So we've gone through the explanation of the नावाचं वगैरे. ते 10 श्लोक झाले ते मागच्या वेळेसपर्यंत, 9 झाले होते. 9वा श्लोक काय होता, न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय उदासीन अवदासीनम असक्तम तेषु कर्मसु. हिंदीत वाचून दाखवते, हे अर्जुन, उन कर्मों में आसक्ति रहित और उदासीन के सदृश स्थित मुझ परमात्मा को वे कर्म नहीं बांधते. न च मां कर्माणि बंधन. मी उदासीन आहे, मागच्या वर हायर पर्स्पेक्टिव्ह आहे, चिपकून नाही आहे. अवदासीन म्हणजे डिसरिगार्डिंग असतं, मी खूप आसक्त चित्त नाही. ऑब्सेस्ड, आसक्त म्हणजे ऑब्सेस. ओसीडी, मला ओसीडी नाही झालाय संसाराबद्दल, हे माझे केस असे, माझं असं देव म्हणतोय, मी नाही म्हणतोय. प्रयत्न आहे कशात बद्दल, त्याच्यामुळे मला काही चिपकत नाही, मीच कोणाला चिपकत नाही. मी जवळपास प्रत्येक एव्हरी अदर सेशन मध्ये सांगतो, मी जे धरून ठेवलं आहे, हे रेकॉर्डर धरून ठेवलं आहे, मी याला धरलाय की याने मला धरलाय. मी याला धरलाय, मी सोडलं तर सुटला. इतकं सोपं आहे. अष्टावक्र मुनी सांगतात जनक राजाला, तो स्वतःला बांधलेला समजल्यामुळे बांधलेला आहे. आय डोंट रिमेंबर मी कोणत्या सत्रात, वीकेंडला 4 सत्रात कोणत्या सत्रात सांगितलं, तर जाते जनक राजा, सीताचे वडील, सीतामाताचे 16 वर्षाचे गुरुकडे, अष्टावक्र, ज्ञान पाहिजे, आत्मसाक्षात्कार, तुम्ही महाज्ञानी, ऐकलं तुमचं ज्ञान, आले होते त्यांच्या दरबारात, सगळे अवाक झाले होते. तर ते म्हणते, तुला शॉर्टकट पाहिजे की लॉंग कट पाहिजे.
आत्ता इथे इथे पाहिजे ज्ञान की थोडं असं प्राणायाम असा करायचा तुला की असा इकडून हात करून द्रविडी प्राणायाम करायचा? दोन्ही सांगा म्हणा. ठीक आहे, शॉर्टकट हा एका वाक्यात सांगतो. तू स्वतःला जर बंधनात समजत असेल तर तू बनलेलाच आहे, आणि स्वतःला जर तू मुक्त समजला तर तू मुक्तच आहे. इतकं स्पष्ट सोपं सत्य आहे ना ग. नाही नाही बैठ रहा, समझ रहा नाही, तर मग बसन आसन समोर ध्यान, आणि मग पूर्ण 20 अध्यायापेक्षा जास्त अष्टावक्र गीता पुढे. भगवद्गीतेत येतं 6व्या अध्यायात पुढे इथे श्रीकृष्ण म्हणते एवढं सगळं केलं मी. काय केलं याच्या आधीच्या श्लोकांमध्ये झालं तितके मागे नाही जाऊ आपण, मग पुन्हा तेच होत जाईल. पण मला ते धरून नाही ठेवू शकत, कारण मी त्यांना धरलं नाही. त्यांच्यामध्ये काही तर नाही. हे रेकॉर्डर 10 वर्ष इथे बसला राहिला, खूप देवासमोर डोकं टेकवलं यांनी, खूप गंध कुंकू सिंदूर तेल टाकला, तेलावर तेल, पिपेच्या पिपे तेल टाकले, आणि पोतभर सिंदूर टाकलं एखाद्या दगडावर, आणि खूप 40 काय 40 1600 काय दिया, तरी याच्यात ताकद नाही की मला धरून ठेव, कारण हे जड वस्तू आहे. मी सोडलं तर पडलं. इतके अनुष्ठान केले, इतकं तप केलं, इतके उपवास केले, आणि मग देवावर भोकला ना असं भगवान कुछ नाही. असं कसं केलं देवाने? इतकं केलं, इतकं दान दिलं, इतके वेळा ना, इतके नारळ पडले, इतके बत्ताशे वाटले, इतके लाया फेकल्या, असं कसं केलं? अरे लाह्या, बत्ताशे, दगड, दही, पेढे सगळं जड होतं ना. त्याला स्वतःची अक्कल नव्हती ना त्या पेढ्याला, जिथे ज्याला मुर्द्यावर ठेवला तर तसंच पडणार आला. ठेवतात ना पेढे, गोड खाऊ घालतात, ते तर राम नाम सत्य आहे, मुर्दागडा मस्त ह्याच्या आधी पेढा ठेवतात तोंडावर, इथे टाळूवर लोणी ठेवतात, ते तसंच पडणार, ते माशा बसलाय त्याच्यावर. कारण ते ठीक आहे, सगळ्यांना धन्यवाद आहे, पण आपल्या अकलेचा उपयोग करा, बुद्धीचा. म्हणून ते ब्रह्मानी म्हटलं ध्यान देणं, लक्ष देणं. बुद्धियोगम उपाश्रित्य, श्रीकृष्ण म्हणतो भगवद्गीतेत, बुद्धी वापर, बुद्धियोगम उपाश्रित्य. आत्मबुद्धी प्रसादजम 18व्या अध्यायात म्हणतो मोक्ष संन्यास योग मध्ये, ददामि बुद्धियोगम तम तेन माम उपयांति ते. पुढे लिहिते त्यांना बुद्धी देतो. अनेक ठिकाणी बुद्धी बुद्धी बुद्धीचा बोध त्याच्यात तिथून येणार. मी धरला म्हणून धरला गेला यांनी, तर तो श्रीकृष्ण म्हणतो त्याची परमस्थिती, परमनंट त्याची स्टेट ऑफ माइंड असं आहे, कशाला धरलं नाही. आकाश जसं आहे, आकाशात धूर झाला, आकाशातून विमान गेलं, आकाशात चेंडूवर फेकला, सगळ्यांना जागा दिली, पण कोणालाच धरलं नाही. चेंडूही खाली आला, विमान समोर सरकलं, धूर निघून गेला, आकाश पुन्हा जसं तसं सूक्ष्म रूपाने, कोणालाच धरलं नाही. तर मग टेंट नाही झालं, स्टेन नाही झालं, कंटॅमिनेट नाही झालं, इम्प्युअर नाही झालं, सतत स्वच्छ शुद्ध राहिलं, पण परमनंट राहिलं, डेग्रेडेशन नाही झालं, त्याचा भ्रष्ट नाही झाला. स्पेस इज नेव्हर डिस्ट्रॉइड. हाऊ कॅन स्पेस बी डिस्ट्रॉइड? ना जागा, आता जागा नाही राहिली, जागा खराब गेली, जागा संपून गेली. ज्या वस्तू ठेवल्या त्यांच्यामध्ये ती जागा आहे. असं कधी नाही झालं, बिकॉज जागेने कधी कोणाला धरलं नाही, स्पेसने, आकाशाने, नभाने. त्यात म्हटलं होतं की उदासीन अवदासीन असक्तम. सक्तम म्हणजे खूप चिपकून राहणं, ऑब्सेशन. असक्तम म्हणजे त्याच्या उलटा अनऑब्सेस्ड, नॉन कंपल्सिव्ह. उदासीन अवदासीन न तेषु कर्मसु. मी त्या कर्मातून काही अपेक्षा नाही केली, त्याच्यामुळे मला त्याचे फळ बांधू नाही शकलाय. श्रीकृष्ण म्हणतात, स्वतःबद्दल म्हणतात या अध्यायात. म्हणजे आपल्यासाठी निर्देश आहे. मी जर यातून अर्जुनाला सांगतोय की हे राहतील की नाही, हे जगतील की नाही, हे म्हातारा राहील की नाही, तो म्हातारा गेला तर चालेल, हा कारण माझा आजोबा आहे, तो माहित नाही कोण आहे, कोणाचं कोण आहे, कुठून आलंय, कसं आहे, आपण जिंकू की ते जिंकू, आपण जिंकलं तर मग खराब वाटेल, आपले सगळे मेलेले राहतील. हे सगळे अर्जुन पहिल्या अध्यायात झालं, अर्जुन विषाद योगमध्ये. असं नाही होऊ शकत का की आपण जिंकू पण ते मरणार नाही, असं इकडचं तिकडचं. तर तो म्हणतो तू हे कर्म एक आहे, धर्माच्या
रक्षणासाठी युद्ध करायचं आणि तो स्वतःच घुसून राहिला त्याच्यामध्ये, ऑब्सेशन, कंपल्शन, त्यांनी दुःखच होईल, विषादच होईल. पण तू जर अपेक्षा सोडून दिला, आसक्त चित्त जर झाला, आपलं चोखपणे जर कार्य केलं, जे करणं आवश्यक आहे जसं तेवढं आणि बाकी, तर मग नाही दुःख होणार. स्वतःबद्दल त्यांनी तेच म्हटलं. तर हे इथपर्यंत मागच्या वेळेस आलं होतं. आजचा पहिला श्लोक, 10वा श्लोक. मयि अध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम हेतुनानेन कौन्तेय जगद्व्यपरिवर्तते. फर्स्ट क्लास श्लोक आहे. मयि अध्यक्षेण, आधी अक्ष, अक्ष म्हणजे डोळे, बघणं, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान. शंकराचार्यांचं अपरोक्ष ज्ञान नावाचा छोटासा ग्रंथ खूप प्रसिद्ध आहे अद्वैत सिद्धांतींमध्ये. पर अक्ष ज्ञान, पर म्हणजे दुसरा, दुसऱ्याच्या डोळ्यांनी, दुसऱ्यांनी पाहिलेलं ऐकून, अच्छा ठीक है, होगा ऐसा होगा. ते म्हणतात अरे ब्रह्म ऐसा है, इतना बड़ा है, सब में है, वैसा है, तैसा है. आई हैव नो क्लू, आई हैव नो आइडिया. बट ठीक है भैया, तुम ऊपर बैठे हो, तुम पंडाल इथे आहे, 40,000 लोक बसल्या समोर, म्हणून सगळेजण ऐकून राहिले, हो हो करून राहिले, तर मी पण म्हणतो ठीक आहे, असं ना तुम्हाला समजत असेल, सगळेजण मानून राहिले तर मग मानतो मी पण. ते परोक्ष ज्ञान, मला माहित नाही पण कोणीतरी म्हणते आहे, सांगते आहे म्हणून विश्वास ठेवत आहे, ठीक आहे, चांगलं आहे, वाईट नाही आहे. बरं, नेहमीच आठवण गीता योगा, गीतेच्या मार्गात वाईट काहीच नाही आहे. पण अपरोक्ष ज्ञान, दुसऱ्याच्या डोळ्यांनी नाही म्हणजे काय, स्वतःच्या डोळ्यांनी. शंकराचार्य जिल्हे तर अपरोक्ष ज्ञान, हो मी आता बघू शकतो, मला दिसते आहे जे त्यांनी सांगितलं तो सिद्धांत, तर तो प्रसिद्ध आहे. तर अक्ष म्हणजे डोळे. ईक्षते योग युक्त आत्माक्ष, 6व्या अध्यायात 29 श्लोकात येतं. सर्वत्र समदर्शन, तिथे पुन्हा बघू शकतो योगी. तर आधी अक्ष, डायरेक्ट जो दिसतो, अध्यक्ष जो शब्द म्हणतो, असं सगळ्यांना जो डायरेक्ट दिसू शकेल असा जो अध्यक्ष, तसा कोण जो सेंटर मध्ये असतो तोच दिसू शकतो फक्त सगळ्यांना. राऊंड टेबल कॉन्फरन्स जसं म्हणतो आपण, कुठून आलं ते सगळ्यांना दिसेल. जे काही मध्ये अजेंडा जो आहे, मध्ये जे काय प्रेझेंटेशन आहे ते सगळ्यांना एकमेकांकडे. सर्कलवर जर असलं तर आजूबाजूची सगळ्यांना नाही दिसू शकत, वाकून पाहावं लागेल, नीट दिसेल नाही तर पूर्ण दिसेल नाही तर नाही दिसेल जेव्हा बसतो. पण सेंटरमध्ये जर बसेल, वर्तुळाच्या केंद्रात, तो आपण सेंटर कुठेही जरी बसलं तरी सगळ्यांना सेंटर मधलं दिसू शकतो. मेन, कोर, हेड, अध्यक्ष, कोर जे असतं ते ना, मागे एकदा सांगितलं तर मी, एव्हरीथिंग हॅज अ कोर. जे काय अस्तित्वात वस्तू आहे, व्यक्ती आहे, परिस्थिती आहे, जे काही ज्याच्या कशाचं अस्तित्व आहे त्याला कोर आहे पहिले. त्याच्या भोवती मग बाकी काही प्रॉब्लेम जरी झाले, चिंता जरी झाले, काही संकट जरी आलं तरी पण त्याच्या कोर आहे काहीतरी, मुळात जसं म्हणतो मेन, कुठून काय झालं, काय कशा भोवती, मग लेयर्स त्याच्यावर गुंता होत गेला, पण कोर आहे. कुठली वस्तू, पृथ्वीलाही कोर आहे, सूर्यालाही कोर आहे. कोर एक्सरसाइजेस करतो आपण, जिम मध्ये जात होता, शरीराला कोर आहे. कोर ठीक असलं तर पूर्ण शरीर ठीक आहे, कोर बिघडला तर मग कोरल्या जात. तर ते अध्यक्ष, आणि तो म्हणतो मयी, स्वतःकडे श्रीकृष्ण, माझ्या अध्यक्षतेमध्ये, आय प्रेसाइड ओव्हर, आय एम द प्रेसिडेंट ऑफ द कॉस्मोस, आय एम द मेन मॅन, द हेड हॉन्चो, द सुप्रीम. माझ्या अध्यक्षतेखाली, माझ्या निरीक्षणाखाली, म्हणजे मला सगळीकडून दिसतात ते केंद्र, पूर्ण वर्तुळावर काय सुरू आहे ते पाहू शकता. केंद्रात जो आहे तो ध्यानाच्या वेळेस, जे मी विष्णू सुक्तातलं वेदांमधलं सांगतो, सदा पश्यन्ति सूर्यः दिवि इव चक्षुराततम, तिथे चक्षु शब्द आला. आकाश, त्यात वर्णन केलं, आकाश जे वर दिसत आहे त्यांनी कल्पना केली ऋषींनी, त्यांनी सांगितलं ही कल्पना केली आहे, प्रामाणिकपणे सांगितलं, जणू काही त्याचा डोळा आहे. कुठेही गेलं, मी भारतात गेलो तरी चोरी चपाटी केली तर बघून राहिला, कारण वर आकाश आहे. इथे आलं, कोणाला सांत्वना दिली, चांगलं वागलं, सवार तरी बघून राहिला.
कुठेही जरी असलं ते आकाश जसं सगळीकडे बघते आहे, एकच डोळा जसा त्याचा, आपल्या डोळ्यात जसं पांढरं असतं ते बोबुळ, तसं त्यांनी कल्पना केली, हे त्याचं बोबुळ कुठे पळून जाणार, तर सगळीचकडे पाहून राहिला, सगळ्यांना बघून राहिला, कुत्र्यालाही पाहतोय, मलाही पाहतोय, सगळ्यांनाच. तर इथे तो म्हणतो मयी अध्यक्षेण, मला सगळं दिसतंय, कारण हे दिस माझ्या प्रिझायडिंग खाली, माझ्या अंडर. मयी अध्यक्षेण प्रकृती, काय प्रकृती, नेचर. नेचर फक्त इथे अमेरिकेत आहे असं नाही, भारतातच असंही नाही, सगळ्या देशांमध्ये. पण पृथ्वीवरच फक्त नेचर असंही नाही. मोहिनी स्टडी मार्स, आमची मुलगी PhD डुईंग इन दॅट रिसर्च, अँड नाव वी गेट टू लर्न फ्रॉम हर की मार्सवर कसं आहे, एन्व्हायरमेंट काय आहे, किंवा ऍटमॉस्फिअर काय आहे, कसं आहे. की अजून त्यांनी मर्क्युरीवर केलं, चंद्रावर केलं, त्यांच्याबद्दल कळलं. ऑब्वियस आहे, सूर्य आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, सूर्यामध्ये एवढी उष्णता आहे, एवढ्याला हायड्रोजन गॅस आहे सगळं. एव्हरीथिंग प्रकृती, नेचर आहे. इन अदर वर्ड्स, नेचर इट मे बी अ डिफरंट नेचर. सूर्याचा स्वभाव वेगळा असेल, पण गुणधर्मता आहे नेचर म्हणजे. मयी अध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचर, चर अचर मध्ये. नुसते जिवंत आहे ते नाही, दगडामध्ये, मातीच्या ढेकल्यामध्ये, शेणाच्या गोळ्यामध्ये, रस्त्यावर डांबर पडलाय त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये काय, त्याच्याकडे ते माझ्या अध्यक्षतेखाली आहे. नथिंग स्लिप्स माय आयज. देवाची अकाउंटिंग सिस्टीम परफेक्ट आहे, आजपर्यंत एक चूक नाही झाली. आधी सृष्टीच्या बनवण्यापासून, सृष्टी बनण्याच्या आधीपासून जो हिशोब ठेवला, ते एक चूक नाही झाली अजूनपर्यंत. एवढीशी परफेक्ट सिस्टम आहे. म्हणून साधारण शाणवून जाऊ आपण, आता सुधारायचे दिवस येऊन जावे. मयी अध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम. सूयते, सुई दोरा ओवतो आणि एक एक फूल जसं गुंततं, सुईने शिवतो, तसं रचला आहे, रचना केली आहे माझ्या अध्यक्षतेखाली. जे काही चर आहे, अचर आहे, ते अंडर माय सुपरविजन, अंडर माय ऑब्झर्वन्स. तो म्हणतो मयी अध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम. अजून एम्फॅटिकली, हेतू न अनेन. कौंतेय, कुंती पुत्र म्हणजे अर्जुन, कौंतेय. हेतू, याचं कारण, न अनेन, दुसरं काहीच कारण नाही. हे जे एक्झिस्ट होते माझ्याशिवाय, प्लेन सिम्पल ट्रूथ. देयर इज नो अदर कॉज, देयर इज नो दुसऱ्याचं कारण. मागे हेही सांगितलं होतं, पुन्हा आठवण करून देतो. ब्रह्मसंहिता नावाचं एक शास्त्र आहे, 100 अध्यायांचं, खूप मोठं आहे. हे सगळ्यांपेक्षा मोठं जे कुठले आपण शास्त्र वाचतो ते तर 5व्या अध्यायाचं एक पुस्तक असतं. जे आज सर्वसाधारण लोक ब्रह्मसंहिता समजतात, ते फक्त 5वा अध्याय आहे त्याचा 100 पैकी. आणि त्याच्याच पहिल्याच श्लोकात येतं, ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारणम. पिरियड. ब्रह्मदेव, कथा अशी ऐकलं असून सगळ्यांनी, ब्रह्माला बनवलं, कमळातून निघाला तेव्हा वर खाली उड्या मारत, इकडे कोण आहे, कोण आहे, मी कोण आहे, कुठून आलोय, काय, सगळं पाहत 100 वर्ष सल्लीला फिरला, आणि शेवटी लक्षात आलं की मी सोडून कोणीच नाही. मोठं रहस्य आहे वाक्यात, मीच आहे, अजून कोणीच नाही दुसरं, सगळीकडे मीच आहे. लाठीला लक्षात येणं की सगळीकडे सेम तसंच्या तसं आहे, नुसते आकार वेगळे आहे, साईज वेगळा आहे, पण बाकी वास्तविक 100% असं तेच आहे, 99 नाही. ब्रह्म 100 वर्षांतर, पण मी आहे कोण, हु एम आय, पहिला प्रश्न. अथा तो ब्रह्म जिज्ञासा, ब्रह्मसूत्र नावाचं व्यासांनी लिहिलेला. तर पहिल्या श्लोकात पहिलाच, हिअर बिगिन्स द इन्क्वायरी इनटू ट्रूथ, अथा तो ब्रह्म जिज्ञासा. हु एम आय, मी कोण आहे, ब्रह्माने विचारला पहिला प्रश्न, म्हणून अजूनपर्यंत प्रश्न टिकून आहे. कुठून आलो, कोणाचा आहे, कसाचा आहे, ते शोधत शोधत शेवटी जेव्हा सापडला, त्याला मुळात जेव्हा गेला,
अगेन ध्यानात जेव्हा गेला, आत जेव्हा गेला, कोर मध्ये जेव्हा गेला, कुठून खाली जात 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 वर वर बाहेर बाहेर गेला, त्या लक्षात आलं की अरे 50 वर्ष होऊन गेले, हे तर एंडलेस आहे, तर जातच राहील. संसार मिळवणं, असं करायचं आहे, तसं करायचं आहे, हे मिळवायचं आहे, ते मिळवायचं आहे, मग याला हे सांगायचं आहे, त्याला पटवायचं आहे, त्याला धडा शिकवायचा आहे. हे तर 50 वर्ष होऊन गेले आयुष्याचे. अजून असंच चालू राहील. तसंच ब्रह्माचं झालं. व रिव्हर्स यू टर्न केला. 50 वर्ष खाली आले आत, जिथून सुरुवात झाली तिथे. जसं आपण करायला यू टर्न आत झाला, आणि मग सापडला त्याला, आणि त्याच्या लक्षात आलं, हो हो हो, अरे बापरे, हा आहे सगळे. मग लक्षात आलं सगळ्यांमध्ये हा आहे, सगळे याच्यातून निर्माण झाले. मग त्यांनी त्याचे जे ज्ञान प्रगट झालं ते ब्रह्मसंहिता, त्याचं संकलन केलं ते 100 अध्याय. त्याच्या 5व्या अध्यायातला पहिला श्लोक जो मी बरेचदा उल्लेख करतो याचा, कारण अजूनही येतात बरेचसे मागे, लक्ष्मी सहस्रशत संभ्रम सेव्यमानम, लक्षावधी. इथे बाप इथे वैभवाची काही कमीच नाही याच्या राज्यामध्ये. गोविंदम आदिपुरुषम तमहम भजामी. या हा गोविंद जो आहे, कृष्ण जो आहे, लक्षात आलं की हाच आदि पुरुष आहे. बस आता याचंच भजन करतो मी, ब्रह्मदेव म्हणतात. पण त्या श्लोकात म्हटलं ईश्वर परम कृष्ण. ईश्वर परम म्हणजे काय? परम ईश्वर, फायनल गॉड, अल्टिमेट सुप्रीम पॉवर, कृष्ण. सच्चिद आनंद विग्रह. हा हाड मांस रक्तानी बनलेला नाहीये. पुढे याच अध्यायात हा स्वतःही म्हणतो. मूर्ख लोक मला म्हणतात, अरे तू तर म्हणजे काय 5 फूट 10, 10.5 इंचा, थोडा चमत्कारी जादूगार होता वगैरे. त्यांच्या हे लक्षात नाही की मी यांनी नाही बनलेलो आहे, सच्चिदानंदाने बनलेलो आहे. हाड मांस रक्ताच्या जागी सत्य म्हणजे परमनन्स, चेतन म्हणजे नॉलेज, ऑल देर इज, द एंटायर बॉडी ऑफ नॉलेज, आनंद यांनी बनलेलं सच्चिदानंद विग्रह. आणि त्यांनी लिमिटेड फॉर्म घेतला, कारण आपल्या डोळ्यांनी लिमिटेड दिसते म्हणून. अनादिरादिर गोविंद. काळ जेव्हा सुरू झाला, सृष्टी जेव्हा निर्माण झाली, त्याच्या आधी जे होतं काहीतरी त्याच्या आधी तो हाय अनादिर आदिर गोविंद. आणि सर्व कारण कारण, जे काय वाय दिस वाय दॅट, असं का बरं, असं कशाने काय, सगळ्याच्या मुळामध्ये कारण, विकास कृष्ण. ब्रह्मेति परमात्मेति कृष्णस्तु भगवान स्वयं इति. शुकमुनी भागवतात सांगतात. ब्रह्म म्हणतात कोणी, परमात्मा म्हणतात, तो पूर्ण जो असेल कृष्णस्तु, हे संस्कृतमध्ये तू म्हणजे बट, कंप्लीट भगवान स्वयं. कृष्णस्तु भगवान, यस ब्रह्म, यस परमात्मा, बट द होल एंड कंप्लीट ऑलमाइटी कृष्णस्तु भगवान स्वयं इति. इति म्हणजे पिरियड. क्या ठेवता हम पिरियड, क्या फुल स्टॉप, क्या एंड, एंड ऑफ स्टोरी, एंड ऑफ ट्रूथ. हा स्वतःही तिथे म्हणतात बेधडक छाती टाकून, हेतू न अनेन कौंतेय. दुसरं काही कारण नाही, शक्यच नाही. जगत व्यापरिवर्तत, हे जगत निर्माण झालं आणि सरकून राहिला. I alone am the cause of it. श्रीकृष्ण म्हणतात. आमच्या घरच्या कानाचा अलार्म वाजून राहिला, ऐकू येत असेल. मोहिनी आणि काना, तर तो रोज अलार्म वाजतो, रोज उठत नाही. तर तिची आई जाईल वर बंद करायला, उठवायला, रोज 20 वर्ष झाले तेच सुरू आहे. मजा आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे गमनम. ते सोडू आता आपण, भज गोविंदम करू मूढ मते. 11व्या श्लोकात म्हणतो अवजानंती माम, हिंदीत वाचून दाखवतो. हे अर्जुन, मुझ अधिष्ठाता के सकाश से प्रकृति चर अचर सहित सर्व जगत को रचती है, और इस हेतु से ही यह संसार चक्र घूम रहा है. 11व्या श्लोकात आहे अवजानंती माम मूढा मानुषीम तनुमाश्रितम परम भावम जानंतो मम भूत महेश्वरम. हे जे मगाशी म्हटलं तो म्हणतो, हिंदीत वाचतो पुन्हा. मेरे परम भाव को न जानने वाले मूढ़ लोग
मनुष्य का शरीर धारण करने वाले मुझ संपूर्ण भूतों के महान ईश्वर को तुच्छ समझते हैं, अर्थात अपनी योग माया से संसार के उद्धार के लिए मनुष्य रूप में विचरते हुए मुझ परमेश्वर को साधारण मनुष्य जानते. दुर्योधन म्हणायचा, शकुनी म्हणायचा, दुशासन, धृतराष्ट्र, अरे तू चिकना चोपड्या गोष्टी करून पाठव करतो. ठीक आहे, थोडे चमत्कार करतो, स्मोक अँड मिरर आहे, एवढं घेण्याची गरज नाही. कर्णालाही वाटला, कर्णही तलवार उपसून तयार त्याच्या होती. दुर्योधनाच्या राज्यसभेत धृतराष्ट्राच्या जेव्हा संधिदूत बनून गेला, एकदा अजून ट्राय करू, 3 वेळा झाला, लास्ट अजून एकदा ट्राय करू, 5 गाव देते. सुई टोचाला जेवढी जमीन लागते तेवढी नाही देणार, जेवढी जमीन लागेल सुई टोचाला तेवढी नाही देणार. तेव्हा मग तो जो प्रसंग आहे तेव्हा सगळेच्या सगळे याला कारागृहात टाकू, खूपच आपले लिमिट क्रॉस केलीस, तू शांतीदूत बनून आला, दूत आहे ना तू, आपले औकात आपली हैसियत बोलून त्याच्या लायक नाही, तुला आता आम्ही जेलमध्ये टाकतो, पकडायला गेले. तेव्हाच्या प्रसंगात येतात की सगळे तलवारी उपसून, कारण त्यांना वाटलं हे काय थोडंफार करतो त्याला पकडून घेऊ. तसे ते तर तेव्हाची गोष्ट आहे, पण आताही जास्त करून मेजॉरिटी तसेच आहे. देवाबद्दल तशी धारणा असणार आहे, कुठेतरी आहे, काहीतरी आहे, वर असेल, असं देईन, असं त्याला आपण हे दिलं तर आपल्याला तो देईल. बाजार हात जोडले, प्रार्थना केली, थोड्या वेळापर्यंत डोकं खाली करून घेऊ, अजून घेऊन जाऊ थोडे 108 रुपये दिन देणार, ते 1000 एक दिन देऊ. म्हणजे कोई पंडित मंत्र म्हणून गणानाम तम गणपती महा महिम कविम कविनाम अपवम शवस्तरम जेतराजम ब्राह्मण ब्राह्मणता, ओच डोकं समोर करू, टोप ठेवून देतील, सगळं चांगलं आहे, हात जोडून कान धरून सगळं चांगलं आहे. पण the higher truth, the superior truth, the final truth is it's far different and greater. Different because it is greater. Different ते आहे इन्क्लुसिव्ह ट्रूथ आहे, ह्या सगळ्यांना घेऊन जाणारा, धरणारा है ना. चादरीचा एकच तुकडा धरला मी आणि एवढीच चादर समजलो मी, एक कोपरा धरला आणि ओढले, बस एवढी चादर आहे, यांनी माझा अंग नाही गरम राहणार आहे एवढ्या तुकड्यांनी, एवढ्यावर मी झोपूही नाही शकणार आहे, एवढ्या तुकड्यांनी काहीच नाही होणार आहे. याला जर चादर मानलं तर ही चादर नाही अशी गोष्ट नाही, ही पण आहे चादर, पण पूर्ण चादर खूप मोठी आहे, याला म्हणतात इन्क्लुसिव्ह, आणि ही पण आहे चादर. पण अरे तेवढ्यात नको तू तृप्त राहू. तसं आहे देवळात जाणं, नारळ फोडणं करणं नाही आहे असं नाही आहे, पण तेवढ्याने होत नाहीये ना. होत असतं ते एकदाच परमनंट होऊन झाला हो काम, परमनंट आनंद, बस परमनंट मुक्ती. नाही तर मग हाही तुकडा पाहिजे, मग हाही तुकडा पाहिजे, मग हाही तुकडा पाहिजे, मग इकडचा मग ठिगळ जळत 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 मग पूर्ण चादर म्हणते. तो नीट ओढणं, पूर्ण चादर घेणार, पूर्णच्या पूर्ण घे, तुझीच आहे. तर हा तुकडा फेकून देईन, बाकीची चादर घे नाही, देवळात जाणं बंद कर असंही जर गरज नाही आहे, देवाचे स्तोत्र आरत्या नको करायला असंही नाही आहे, ते तर कर, पण पूर्ण घे ना, पूर्ण ज्ञान. गीता आणि ध्यान क्लॅरिटी असायला हवी, याच्यात कोणाची निंदा नाही आहे, कोणाला एक्सक्लूड नाही केलाय, बेकार आहे नाही म्हटलंय, खराब आहे नाही म्हटलंय, फालतू आहे नाही म्हटलंय, फेकून द्यायला नाही म्हटलंय, सोडून द्यायला नाही म्हटलंय, ते सगळं ठीक आहे. आपल्या 9व्या अध्यायात होऊन गेलं, 9वा सुरू आहे, 7व्या अध्यायात होऊन गेलाय आपलं ज्ञान विज्ञान युगात, म्हणून पुन्हा तिकडे नाही जात. की यो योम याम याम तनुम भक्तिम श्रद्धया चितमिच्छति तस्य तस्य चलाम श्रद्धा, ज्याचं ज्याचं जिथे जिथे श्रद्धा असेल तिथे तिथे मी ठीक तशीच राहू देतो. एवढीच चादर वाटते, इकडून धरतोय इकडून धरतोय, ते पण माझा प्रयत्न आहे, कृष्ण म्हणतो की पूर्ण घेर बाबा, पूर्ण तुझ्यासाठी आहे, फक्त तुझ्यासाठी आहे, पूर्णच्या पूर्ण. कारण ही इनफायनाईट चादर आहे, किती पसरत जाते. मॅजिक कार्पेट अल्लादीनची. तसं पण जे स्टक लिमिटेड राहतात, स्टक जे असतात, ओपन माइंडेड जे नसतात, ऐसा नहीं हो सकता वैसा नहीं हो सकता, कि असंच आहे एवढंच आहे ज्यामध्ये. आय कम अक्रॉस दिस ऑल द टाइम कि अरे वैसा नहीं, ऐसा कर, इससे नहीं होगा, इससे कर, ये कर. देव त्यांनाही ओढव आपल्या स्वतःकडे,
दॅट्स माय विश. ईश्वराकडे आज न उद्या तेही आकर्षित हवं, पूर्णकडे, अपूर्णमध्ये न राहावं. तर अवजानंती मा मूढा, मूढ म्हटलं, मूढ म्हणजे मूर्ख, आपण मराठीत म्हणायचं झालं तर मूर्ख, अर्धवट म्हणू शकतो. किंवा मानुषीम तनुम आश्रितम, हे मानुषी तनु, मानवी शरीराचा आश्रय घेऊन, म्हणजे याच्यात प्रगट झालो आहे मी. कृष्णरूपी श्यामल शरीर, सुंदर प्रफुल्ल नेत्र, कमळासारखे मोठे डोळे, सडपातळ शरीर, चमचमती कांती त्याची सतत. कोणतं लोशन लावत आहे माहिती नाही, ते सिक्रेट नाही आजपर्यंत आला, पण नेहमी तेजपुंज श्रीकृष्ण, नेहमी फ्रेश टवटवीत, आत्ता उमळलेलं कमळ असं वर्णन करतं. आत्ता फ्रेश फ्लावर, केव्हाही पाहिला तरी स्वच्छ शुचिरभूत, सतर्क, दक्ष, हे गुण येतात त्याच्या महाभारतामध्ये. सतत सतर्क आहे, सतत दक्ष आहे, चटकन सतत सेवाभावी आहे, पटकन दिसणारं काम करून घेणारा, टिपून घेणारा डोळ्यांनी, असं म्हणतं. चांगला चलता पुर्जा आहे, चांगला फर्स्ट क्लास माणूस आहे, अच्छा बहुत सरस आहे. तर असं बस एवढं लिमिट करून देतात मला. हा म्हणतो तनु मानुषम तनु आश्रितम, अनलिमिटेडला. त्याच्यामुळे त्यांना फायदाही लिमिटेडच होतो. चादरीचं एवढंच ठिगळ घेतलं तर तेवढंच ठिगळावर बसावं लागेल. परम भावम अजानंत मम भूत अव्ययम, माझं मी जो पूर्ण आहे, जसं या चित्रामध्ये मी मागे सारखतो, ह्या चित्रामध्ये हा मागे पूर्ण परमेश्वर आहे, त्याच्यातून हा एक समोर श्रीकृष्ण रूपाने त्या रथात त्याच्या प्रगट झालेला आहे. ते अर्जुनाला वाटलं की एवढाच कृष्ण आहे, तर मग तेवढाच आहे, तसाच आहे तो. पण त्याच्या मागे पूर्ण जेव्हा विश्वरूप दर्शन झालं त्याला, 11व्या अध्यायात येईलच आता लवकर, त्याच्यात सगळीकडे सर्व व्याप्त दिसला. जसं माझ्या नाकाला वाटलं की हा जितू आहे, एवढाच आहे, मीच हा एवढाच आहे, तर मग एवढाच राहील, मी एवढं एकच काम करू शकेन. नाकातून हवा बाहेर, अजून कचरापट्टी. पण जसं याचं विजन ब्रॉडन झालं की अरे नाही, पण हे डोळे त्याचे तोच दिसून राहिला डोळ्यातूनही. मग लक्षात आलं केस, डोक, कपाळ, तोंड, मग लक्षात आलं पूर्ण शरीर, सर्वत्र व्याप्त तो एकच माणूस आहे, एकच जीव आहे. हात वाटतोय पण त्याच्यातही तो, पाय वाटून त्यातही तो, केसात, नखात, नसेत रक्ताच्या थेंबात तोच आहे सगळीकडे. मी आजपर्यंत फक्त याला एवढं नाक दिसत होतं, नाकच समजत होतं, एवढाच. तसं तो म्हणतो की मी प्रगट तशी एखादी समुद्रात काही ठिकाणी उदाहरण दिलं जातं. रामकृष्ण परमहंस सांगायचे, समुद्रात बर्फ जर झाला, जसं आपण नॉर्थ पोल साऊथ पोलवर झालं, समुद्रच असतं, पण बर्फ दिसतो तेवढा वर तरंगतो, तेवढंच वाटणं, जसं सॉलिडिफाय, एवढ्या पूर्णातून तो एक समोर एवढा दिसतो आहे, पण तो कनेक्टेड आहे पूर्ण सोबत. मोठ्या फुगाच्या फुटल्या जशी छोटीशी आपण ती चिटकुळी बनवतो, पण तिच्या मागे मोठा पूर्ण फुगा आहे, गाठ बांधतो जेव्हा त्याच्यानंतर, तसा तर ऑलवेज फुल अँड कम्प्लीट आहे. श्रीकृष्ण म्हणतो मी ॲट ऑल टाइम्स एव्हरीवेअर आय एम एव्हरीथिंग. समोर जेवढा दिसतोय तेवढा वाटतोय फक्त. सध्या अर्जुनाला तो प्रोत्साहित करतं की पूर्ण बघ. परम भावम अजानंत, माझ्या त्या बॅक ड्रॉप मध्ये जे माझं फुल अँड होल अँड कम्प्लीट जो आहे, हा जो मागचा जो पेंट जो आहे ते लक्षात नाही येत कोणाच्या. अजानंत तो परम भाव आहे, जो सुप्रीम भाव. कारण मूळ काय, मानुषीम तनुम आश्रितम, एवढ्याला समजून घेतात समोरच्या, आणि मानव आहे म्हणतात. मग मम भूत महेश्वरम, सगळ्यांचा जो मी महाईश्वर आहे, सगळ्यांचा ईश्वरांचा ईश्वर, तो महेश्वर. ईश्वर समजून सांगितलं तर मागे, ई वेल विशिंग, श शासक, शास्ता. The one who is the most well-wishing and the most controller, supreme controller, सर्वात समर्थ जो आहे, आणि सगळ्यात आपला जास्त जो सुहृद आहे, त्याच्यापेक्षा आपलं हेतू चिंतन
हितचिंतक आणि हितकारक कोणी नाही आहे. पण नुसताच हितचिंतक हितकारक नाही, त्याच्या इतकं समर्थ कोणी नाही आहे. हे ई आणि श म्हणून ईश म्हणजे कल्याणकारी. मग आणि वर सुपेरियर, अशांमधला सगळ्यात सुपेरियर तो ईश्वर, महा ईश्वर, सर्वभूत महेश्वर इथे त्यांनी, भूत म्हणजे आकारधारी, जे whatever has a form, whatever has a shape, त्या सगळ्यांचा महाश्वर, सगळ्यांचा कंट्रोलर आणि सगळ्यांचं कल्याण करता मुख्य म्हणजे. So how are we doing? Okay, we do have time. 12वा मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसः राक्षसीं आसुरीं चैव प्रकृतिं मोहिनीं श्रिताः. वे व्यर्थ आशा, व्यर्थ कर्म, व्यर्थ ज्ञान वाले विक्षिप्त चित्त अज्ञानी जन राक्षसी और आसुरी प्रकृति को ही धारण किए रहते हैं. मोघ म्हणजे व्यर्थ. रामाचा बाण म्हणतात अमोघ होता. समुद्रावर धरला बाण रामेश्वरला. 3 दिवस झाले म्हणून राहिलो, पण जागा नाही होत आहे, तर कसं आता सुकवतो, म्हणजे ड्राय अप करून टाकतो ओशानच. जे धरून ठेवलं अमोघ बाण आहे, ते होणारच. त्यांनी रामाने जर म्हटलं आहे हे समुद्र ड्राय करतो, चाललं जाऊ धरधर धरधर धावत चालत पोचून जावं लंकेपर्यंत, पाणीच नाही राहणार, इव्हॅपोरेट करून टाकतो. तर मग आले महाराज सागर राजे समोर. कारण याचं शास्त्र अमोघ आहे, अमोघ बाण आहे. अमोघ, मोघ म्हणजे व्यर्थ, वेस्ट, वाया गेला, उपयोग नाही झाला, त्यातून काही निघालं नाही निष्पन्न. अमोघ. पण इथे शब्द मोघ आहे. मोघ आशा, मोघ कर्म, फालतू, बेकार, वेस्टफुल. मोघ आशा, काही फालतू आशा करून राहिला, करत बसतात जीवनभर. कपोल कल्पित शेख चिल्ली सारखा है, नहीं तो ऐसा हो जाएगा, नहीं तो वैसा हो जाएगा, नहीं तो ये कर देते, नहीं तो वो कर देते. ऐसा कुछ नहीं. जो शेवटी धर्म कंट्रोल मध्ये आहे. Goodness will prevail in the end, no question. It has no choice. So मोघ आशा, मोघ कर्म. पण जर नीट लक्ष देऊन पाहिलं, आतापर्यंत मागे वळून पाहिलं, आतापर्यंत जे मॅक्सिमम 90%, 80-90%, 90% मी तर म्हणणं, जे काही कर्म झाले आतापर्यंतच्या आयुष्यातले, आय डोंट केअर कोणाचं काय वय किती आहे, 3 वर्षाच्या मुलाच्या आयुष्यातले आणि 30 वर्षाच्या 90 वर्षाचे आहेत, 90% कर्म जे झाले ते मोघ होते, वेस्टफुल होते, वाया, फालतू होते, निष्पन्न काही नाही झालं, प्राप्त काही नाही झालं. जे प्राप्त झालं ते टिकलं नाही, जे टिकलं ते रुचलं नाही, बोर झालं, आता दुसरं पाहिजे. याच्यासाठी एवढी तडफड सुरू होती, मिळालं तर एवढा प्रयत्न खराब व्हायला लागला, सडायला लागलं, बुरशी लागली, नाही तर फाटायला लागलं, नाही तर रंग उडायला लागला, नाही तर वाकून गेला होता, तुटत होतं. खूप प्रयत्न करून ठेवला, टिकत नव्हतं. मिळून तर गेलो जे हवं होतं ते, पण टिकत नव्हतं. खूप प्रयत्न केला ना, पण आता बोर होते, आता दुसरा हवा. आता मन नाही लागत आहे की आपलं पटत नाही यांच्याशी, डायव्होर्स घ्यावा, मित्र बदलावे, गाडी बदलावी, घोडी बदलावी, घर दुसरं, गाव दुसरं, नोकरी दुसरी, देश दुसरा, हेअरस्टाईल दुसरी, कपडे दुसरे, जोडे दुसरे, पर्स दुसरी, पाकिट, घड्याळ दुसरं, सगळं दुसरं. का? कारण आता ते रुचत नाही, रुची नाही होत. पहिले खूप रुची होती, खूप प्रयत्न करून मिळाला होता, टिकत नव्हतं तर प्रयत्न करून टिकवलंही होता. आता दुसरं काहीतरी पाहिजे, म्हणजे ते वेस्ट झालं, टाइम पास झाला, तेवढ्या वेळासाठी आवडलं, टाइम पास झाला. दिस इज अ ट्रॅजेडी, इट्स अ घोर ट्रॅजेडी, बिगेस्ट ट्रॅजेडी. टाइम पास झाला. टाइम इज द ओनली प्रेशियस, टाइम इज द ओनली फायनाइट प्रेशियस रिसोर्स. टाइम पास न हो कधी, सगळ्यात मूल्यवान गोष्ट आहे. चुकूनही टाइम पास नको. एवढाच टाइम आहे, लिमिटेड आहे, त्याच्यामध्ये टाइम लेस होऊन जावं, टाइमपासच्या ऐवजी कालातीत ची प्राप्ती व्हावी. सगळं टाइमपास झालं.
इतकं खाल्लं, इतकं बघितलं, इतकं फिरलं, इतकं ऐकलं, इतकं वाचलं, इतके सिनेमे, इतके गाणे, इतके नाटकं, इतकं सगळं खेळ, स्पोर्ट्स, पुन्हा फ्लश, सगळं सगळं फ्लश करून झालं. रोज फ्लश झालं. पुन्हा दुसरं काहीतरी. मोघ आशा, मोघ कर्म. श्रीकृष्णाचे शब्दात वेस्टफुल लाईफ. लाईफ दिलं होतं तो म्हणतो. जीवन दिलं होतं. ज्यातून सगळं शक्य होतं. काही असं काही नव्हतं जे अशक्य असेल. मोघ आशा, मोघ कर्म. मोघ ज्ञान विचेतसः. इकडची तिकडची एवढी माहिती गोळा केली, व्हॉट्सअपवरून, फेसबुकवरून, गुगलवरून, हे ते तसं, पण शेवटी वेस्टफुल आहे. सत्य प्राप्ती जर नाही झाली, जर वास्तविक वस्तू जर प्राप्त नाही झाली, तर मग वेस्टफुल आहे. ते मिळवावं, त्याच्यानंतर मग जी जशी इच्छा होईल, जे नॅचरल होईल ते सगळं बरोबरच, तसंही आपोआप मग बरोबरच होते. पण तरी जे केलं ते झालं. मुख्य जर वस्तू मिळाली तर, मुख्य अनुभव जर मिळाला तर, मुख्य सत्य जर प्रगट झालं तर, तोपर्यंत मोघ आशा, मोघ कर्माणु, मोघ ज्ञान विचेतसः. चेतसः म्हणजे मिळालेलं ज्ञान, जीवनशक्ती. विचेतसः वेस्ट, भलत्या ठिकाणी लागली. मनुष्य विचार करण्याची शक्ती. कालचा जो गीतायोग झाला, काल कोणत्या 7व्या अध्यायावर हिंदीमध्ये इथे अमेरिकेत सुरू होतं ज्ञान विज्ञान युगात. त्याच्यात अशीच गोष्ट आली होती. I forget what I was talking about then. विचेतसः, चेतना जी मिळाली, ती लाईफ फोर्स जो मिळाला होता, चैतन्य जे मिळालं, त्याचा दुरुपयोग झाला. मी त्यावेळी काल सांगत होतो की मनुष्य शरीर जे मिळालं आणि बाकीचे 84 लाख योनी जे म्हणतात, 8.4 million species, not animals, different. There may be more or less known. ते जवळपास प्रत्येकच स्पीशी मनुष्यापेक्षा श्रेष्ठ आहे. एक गोष्ट सोडली तर, ना, किड्या माकोड्यासारखं जमिनीत घुसू नाही शकत आपण जेव्हा पाहिजे तेव्हा. नुसतं नाकानी खड्डा करून आत चाललं गेलो. काय कला आहे. पक्षासारखं बिंदा सोडू नाही शकत जेव्हा पाहिजे तेव्हा. मासोळीसारखं सरसर जन्म इतकं न थकता होऊ नाही शकत. वाघासारखं जो दिसेल त्याला फाडून खाऊन घेतलं, बाकी फेकून दिलं. इतर गिधड्यांसाठी तसं नाही होत, शक्य नाही आपल्याच्याने, तेवढी ताकद नाही. हत्तीसारखे धडाधड झाडं उपटून फेकून दिले ते शक्य नाही. माकडासारख्या इकडून तिकडे टनाटन उड्या मारून गेलं ते शक्य नाही. काहीच कावळ्यासारखं एकदम धडाकन कोणाची छतार जाऊन बसलं तसंही शक्य नाही. काहीच शक्य नाही या शरीरावर, तसा विचार केला तर. अळीसारखं बिना हातापायाचं जाऊ शकणं शक्य नाही. पानावरून या पानावरून त्या पानावर. फुलपाखरू बनण्यासारखं निरनिळा रंग घेणं, सरड्यासारखं रंग बदलणं शक्य नाही. काही शक्य नाही. एक गोष्ट सोडली तर मनुष्य, हे माझं मत आहे, निकृष्ट, एकदमच लोएस्ट केपेबिलिटी, आणि त्याला एकदम सगळ्यांच्या वर बसवून दिला. की आजपर्यंत असं न भूतो न भविष्यती. देव स्वतःच म्हणतो की याच्यापेक्षा अजून श्रेष्ठ बनला नाही आणि बनणार नाही. हे माझं प्रिय स्पीशीज आहे. का? कारण यात विचार शक्ती दिली. एक काम हा करू शकतो, विचार करू शकतो. बाकीचे ते खाऊन सोडून देतात, चालले जातात. जिथे पाहिजे तिथे जे करून पुढे काही विचार नाही करू शकत. त्याच्यामुळे त्यांच्या जीवनाला काही अर्थच नाही आहे. व्यर्थ आहे. व्यय म्हणजे खर्च केला, वाया गेला, खर्च झाला. कुत्र्या, मांजराचं, कावळ्याचं, वाघाचं, हत्तीचं, मासोळीचं, किड्या माकडाचं, अळीचं, सगळ्यांचं जीवन व्यर्थ आहे, वाया गेला. जरी आपल्यापेक्षा, माझ्यापेक्षा सर्वात श्रेष्ठ, सगळ्याच बाबतीत श्रेष्ठ आहे. मी न तसं गाऊ शकत पक्षासारखा, न ओढू शकत, न धावू शकत, काहीच नाही. पण मी का बरं त्या सगळ्यांच्या वर बसायला गेलाय? की मी विचार करू शकतो. तर विचेतस हा शब्द जो आला इथे, ते समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. चेतस म्हणजे दिस थिंकिंग एबिलिटी, द लाईफ फोर्स, द व्हायटल फोर्स दॅट एनेबल्स मी टू थिंक. विचेतस आहे, थिंक, भलतच काहीतरी बिघडलेला विचार. I can think so much. I can think of anything I want. इतकी मुभा दिली, इतकं सामर्थ्य दिलं.
आणि फालतू गोष्टींमध्ये मोग आशा, मोह कर्म, मोग ज्ञान विचेतसः, वेस्टफुली आपलं विचार करण्याची शक्ती भलतीकडे घालवली. त्याचा विचार, त्याचा विचार, त्याचा विचार, तो विचार, असं तसं तसं. मोग मोग मोग. काय? आशा ही मोग, कर्म ही मोग आणि ज्ञान ही मोग. इतकाले सोशल मीडियावरून ज्ञान मिळालं, इतकाले वृत्तपत्र वाचले, पुस्तकं वाचले, मॅन्युअल्स वाचले, ट्रेनिंग झालं आणि सगळं व्यर्थ आहे जोपर्यंत मुख्य मनुष्य आपल्या चैतन्य नाही प्रकट झाला. माझं नाही, कृष्णाचे वचन आहे, या अध्यायात आहे, 9व्या अध्यायात आहे. आणि या अध्यायाचं नाव काय? राजविद्या. द ग्रेटेस्ट, द मोस्ट सुपेरियर स्किल. राजगय, द डीपेस्ट मिस्ट्री, द डीपेस्ट सिक्रेट. राजविद्या, राजगय योगामध्ये तो स्वतः सांगून आला 12व्या श्लोकात. मोगाशा मोग कर्माणो मोग ज्ञाना विचेतसः. मग काय होते? जे असं वेस्टफुल जगून राहिले, राक्षसीम आसुरीम चैव प्रकृतीम शिता, प्रकृतीम मोहिनीम शिता. मोहिनीचं नाव आलं गीतेत. राक्षसीम आसुरी. सुर म्हणजे गुडनेस, चांगुलपणा. चांगुलपणाचं महत्व काय? जोडण्याचं काम करते. चांगुलपणाचं मुख्य प्रमुख लक्षण चांगलं काय? ते जोडते. आणि चांगलं जे नाही आहे ते काय? वाईट. वाईटाचं काम काय? तोडते. इन्क्लुसिव्ह इज सुर. एक्सक्लुसिव्ह आपले क्लिक्स, आपले ग्रुप्स, आपले गट, आपली पार्टी, आपलं असं, आपलं तसं, आमचं असं, आमचं तसं, हे असुर आहे. असुर म्हणजे राक्षस नाही. राक्षस वेगळी योनी आहे, दैत्य. Asur is those who are not good. Sur is those who are good and right. Those who are not good, therefore bad. चुका जे करतात आहे, बरोबर नाही आहे, जे बरोबर करून राहिले आणि चांगलं करून राहिले ते सुर, म्हणजे देवांना म्हणतात. सुरेंद्र, सुरपती, सूर्य, चंद्र, अग्नी, पृथ्वी, जल, हे सगळे, वरुण, सोम, या सगळ्यांना सूर का म्हणतात? कारण की लक्ष देऊन बघ, चांगलं करून राहिले, बरोबर करून राहिले. काय चांगलं करून राहिले? देऊन राहिले, दुसऱ्यांना देऊन राहिले, भेदभाव नाही करत आहे, सगळ्यांसाठी एक्सक्लूड नाही करत आहे. या देशात कमी, त्या देशात जास्ती. सूर्य नाही करत आहे, वारा नाही करत आहे, उजेड. आपले ग्रहण करण्याची आपली वृत्ती जशी फिरत असेल पृथ्वी, तसं तिला ते मिळेल आपल्या वृत्तीप्रमाणे. त्यांच्याकडून मोकळीक आहे, स्वतःचा नाही ठेवत आहे, कमिशन नाही मागत आहे, करप्शन नाही आहे, थोडस वापस किकबॅक नाही मागत आहे. आपल्यांना जास्ती नाही देत सूर्य. हे माझ्या लोकांना इतकं, कोणी, पृथ्वी, जल, वायू, पृथ्वी आपल्या लोकांना वेगळी चांगली सुपीक जमीन, इतरांना वाळवंट असं नाही देत आहे. आपल्या वृत्तीने, आपल्या परिस्थितीने जो जिथे तसा आहे. किंवा कांद्याच्या झाडाला थोडं कमी देऊ, गुलाब सुंदर असतं गुलाबाला थोडं जास्त देऊ, त्याच बगीच्यात लावलेलं आहे असं नाही करत आहे पृथ्वी. कांद्याचा वास, गुलाबाचा सुवास जास्ती चांगला आहे, मला याचा रंग जास्ती आवडतो, असं काहीच नाही. ते सुर आहेत. चांगलं आणि बरोबर ते सुर, आणि वाईट आणि चूक ते असुर. आणि राक्षस म्हणजे अघोरी, अतिरेकी, टेररिस्ट, सगळ्याचा अतिरेक करणारे. राक्षसीम आसुरीम चैव प्रकृतीम, त्यांचा स्वभाव, त्यांचा नेचर मोहिनीम शिता, हरवल्या जातात, हायजॅक. जसं मोहिनी अवतार झाला होता कृष्णाचा, विष्णूचा. समुद्र मंथनातून अमृत घेऊन पळाले होते कोण? असुर. का बरं? आणि चुकीचं बस आपल्याला एवढ्यानंच मिळावं असं. दैत्य होते ते, तर असुरी नाही. असुर आणि राक्षस, त्याच्या पलीकडे असून दैत्य म्हणजे अन्यायी. वेगळ्या योनींचे वेगळे स्वभाव आहे. अतिरेकी आहे राक्षस स्वभाव, दैत्य त्यांच्यापेक्षा वाईट, अन्याय करणारे, घोर अन्याय, सत्तेचा दुरुपयोग, स्वतः पॉवर होल्ड करून दुसऱ्यांवर अन्याय करणारे, आणि फक्त आपल्या फॅमिलीत, आपल्या कुटुंबात सगळं ठेवणारे, ते दैत्याची परिभाषा आहे. तर दैत्यांनी हरवून नेलं अमृत.
मग मोहिनी अवतार झाला. सुंदर स्त्रीने काय केलं, त्यांचं मन मोहून घेतला, कारण तो मोहनच होता मोहिनी बनून आलेला. तर तिने जसं मन हरवून घेतलं तसं यांचं मन हरवलं, म्हणून तो शब्द आला मोहिनी मिश्रिता राक्षसीम आसुरीम चैव प्रकृतीम. त्यांचा स्वभाव मग त्याच्यातच लागलेला राहतो. कोणाचा? जे विचेतस असतात. म्हणजे काय? जे फालतू गोष्टींमध्ये आपला वेळ घालवतात. हे जे चैतन्य मिळालं आहे, जे लिमिटेड लाईफ मिळालं आहे, फायनाईट लाईफ मिळालं आहे, 90% कशात गेलं? फालतू गोष्टींमध्ये वेळ. ते मग पुढे असुर होणार, राक्षस होणार, कारण की पक्क होऊन राहिला, लेयर्स वर लेयर्स मनात होऊन राहिले की नाही असंच आपलंच लिमिटेड स्वतःच, जे जसं दुसऱ्याचं हो न हो. Anyway, so मोगाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसः राक्षसीम आसुरीं चैव प्रकृतिं मोहिनीं श्रिताः. महात्मानस्तु मां पार्थ 13वा श्लोक. दैवीं प्रकृतिम् आश्रिताः भजन्त्यानन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. परंतु हे कुंती पुत्र अर्जुन, दैवी प्रकृति के आश्रित महात्मा जन मुझको सब भूतों का सनातन कारण और नाश रहित अक्षर स्वरूप जानकर अनन्य मन से युक्त होकर निरंतर भजते हैं. 13वा श्लोक 9व्या अध्यायाचा. सूर्यकोण पंचदशी नावाचा एक ग्रंथ आहे तो आपल्या शास्त्रांमध्ये. खूप सुंदर, उत्कृष्ट, महान ग्रंथ. त्यात व्याख्या येते, महाजनस्तु येन गतस्य पंथाः उदारचरितानार्थो वसुधैव कुटुंबकम. जे आपण ऐकतो वसुधैव कुटुंबकम, ते पंचदशीतून येतं. इथे स्पष्टीकरण करतो, या गीतेत 7व्या अध्यायात जे वासुदेव सर्वम येतं ते वेगळं आहे. वसुधैव कुटुंबकम ते वेगळं आहे. शब्द वेगळे आहे, वासुदेव आणि वसुधैव. दोन्हीमध्ये वसु आहे ते कृष्णाबद्दलच आहे. वसुधा, वसुनी यांनी धारण करून ठेवलेली, संरक्षित ठेवलेली, कूर्म वराह अवतारात मध्ये वसुधा एव कुटुंब, वसुधा एव कुटुंब. सगळ्या पृथ्वीवर जे काही आहे ते माझं कुटुंब आहे. हे त्या पंचदशीत येतं. ते महाजन आहे, उदार चरितानाथ, ते सुर. 7व्या अध्यायात जे वासुदेव सर्वम होतं ते तो स्वतः म्हणून आला, वासुदेव सर्वम इति महात्मा सुदुर्लभ. श्रीकृष्ण म्हणतात की वासुदेव मी जो आहे तोच सगळ्यांमध्ये आहे. असं बघू शकणारी योगिनी स्त्री दुर्लभ आहे, सुदुर्लभ आहे, खूपच रेअर आहे. अशी जिच्या दृष्टीमध्ये हे असं होऊन गेलं, दिसून आलं, लक्षात येते, जी सगळ्यांमध्ये देव बघू शकते. तर इथे म्हटलं ते महात्मा, महात्मा अस्तु माम पार्थ. पण हे पार्था, पृथापुत्र, पृथ्वीराजाने दोहन केलेला ग्रह तो पृथ्वी. पृथुवंशात आलेली कुंती, तिचं नाव पृथा, तिचा पुत्र तो पार्थ. धरतीशी संबंध आहे, मातीसोबत संबंध आहे, पृथ्वीसोबत संबंध आहे. मॅन वॉज मेड फ्रॉम डर्ट. येशू ख्रिस्तानी म्हटलं सगळ्यांमध्ये पृथ्वीतत्व आहे. जड शरीर जड आहे, खूप जड आहे, खूप जड होऊन राहिला आहे, कारण पृथ्वी तत्व वाढून राहिला आहे. सॉलिडिटी आहे, ठोसपणा जो आहे तो पृथ्वीचा आहे. तर आपण सगळेच पार्थ आहे, हे सत्य आहे. गीता इथे हे पार्थ, महात्मा नसतो माम पार्थ, माम पार्थ, माझ्या पार्था. माम म्हटलंय, माझ्या मित्रा, माझ्या अर्जुना, एवढ्या आस्थेने म्हटलंय माम, माइन. आपणही पार्थ आहे ना. पृथ्वीवंश जास्तीत जास्त पृथ्वीवंश, आय गेस वॉटर जल तत्व आहे, पण पृथ्वी तत्वाचंही काही कमी नाही आहे. महात्मानस्तु माम पार्थ दैवीं प्रकृतीम आश्रितः. दैवी, देवी नाही, दोन मध्ये पुष्कळ अंतर आहे, एकदम वेगळे शब्द आहे. देवी आणि दैवी. देवी म्हणजे देवी माता, निरनिराळ्या देव्या. दैवी इज डिवाइन, अलौकिक, आउट ऑफ दिस वर्ल्ड. भौतिक नाही, फिजिकल नाही,
spiritual, in other words. दैवीं प्रकृतीम आश्रितः. महाजन जे असतात, इन्क्लुसिव्ह लोक जे असतात, द गुड वन्स, त्यांचा स्वभाव ते काय करतात, हळूहळू आपलं कलानी दैवी प्रकृतीचा आश्रय घेतात. दे स्टार्ट अलाइनिंग विथ, आश्रय घेणं म्हणजे अलाइन होणं, त्या लाईनीत चालणं. कोणत्या लाईनला आपण जातो, ग्रीन लाईन, रेड लाईन, भारत एअरपोर्टवर डिक्लेअर करण्याची लाईन, न डिक्लेअर करण्याची लाईन, तसे ग्रीन लाईन की ओपन बुक, ट्रान्सपरंट लाईफ, जे आहे जसं आहे, जेवढा आहे तसं आहे, काही लपवालपी नाही. दैवीं प्रकृतीम आश्रित, तशा स्वभावाचे ते महात्मा महाजन पुढे जाऊन काय होतं, तिथून पास झाल्यावर, क्लिअर झाल्यावर, भजन्ते माम अनन्य मनसो, भजंती अनन्य मनसो, अन्य. सध्या भजन म्हणजे विचार करणं, मन बुद्धीने विचार करणं, मनाने सतत चिंतन करणं. भजन म्हणजे ठोकत बसणं, भेसूर आवाजात म्हणत बसणं, येऊ न येऊ. आपल्या शास्त्रामध्ये कुठे भजन नाही म्हटलं त्यांना, खूप सूर आलाप लावून भजन म्हणणं. बुद्धी वाचक आहे, भारत ज्ञानात रत असलेला थिंकर, द थिंक टँक, थिंकर्स भारतातले, ब्रेनी मध्ये रत असलेला भारत. तर भजन, बुद्धीनी यजन करणं, ईश्वराचं पूजन करणं, thoughtfully, prayerfully worshiping the Lord, ते भजन. तर भजंती अनन्य मनसो, अन्य नाही, याची बुद्धीने याचं थोडंसं यजन केलं, मग हिचं यजन केलं, मग याचं अन्य. भजन्ते अनन्य मनसो माम, मनस म्हणजे माणसाने, मानसिक, खूप सूर आलाप लावायची गरज नाही, म्हटलं नाही, ठोकत लाऊडस्पीकर लावून ओरडाओरडी करून, मनसा. ऍटलिस्ट गीता योगामध्ये, ऍटलिस्ट कृष्ण भक्तीमध्ये खूप आवश्यक नाही, कुठे माझ्या बघण्यात नाही आलं. त्याचे वैखरीचंही महत्व आहे. महामंत्र जोराने म्हणावा, जरूर उल्लेख आहे असा, कारण त्याचा उद्देश खूप चांगला आहे की जे ऐकतात त्यांचंही भलं होतं, कारण त्याची स्वतःची सत्ता आहे त्या मंत्राची. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा वेदांमधला मंत्र, वैदिक मंत्र आहे हा. तो हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे असा होता वेदांमध्ये. उलटा कसा झाला? वेदांमध्ये मंत्र आला म्हटलं ब्राह्मणांना काय फक्त याचा ब्राह्मणाची व्याख्या वेगळी केली, तिथे लक्ष नाही केलं. भगवद्गीतेमध्ये गुणकर्म विभाग, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागयोः ऐकलं होतं आपण. गुणांप्रमाणे आणि कर्मांप्रमाणे झाले ब्राह्मण, वैश्य, शूद्र, क्षत्रिय. जन्माने नाही, कुठेच नाही लिहिलंय देवानी. कोणाचे गुण कसे आहेत, कोणाचे कर्म कसे आहेत, तेही व्याख्या केली 18व्या अध्यायात. शमो दमः तपः शौचम क्षांतिम आर्जवमेव च ज्ञानम विज्ञानम आस्तिक्यम ब्रह्म कर्म स्वभावजम. ब्राह्मण तोच ज्याचा जन्म ब्राह्मण कुळात झाला तो नाही, जो शांत आहे, दम आहे, कंट्रोल आहे, रेग्युलेटेड आहे, मॉडरेटेड आहे, जो तपस्वी म्हणजे हार्डवर्किंग आहे, शौचम स्वच्छ आहे आतून आणि बाहेरून, शमो दम तप शौचम शांती क्षमाशील आहे, शांत स्वभावी आहे, शांती प्रिय आणि क्षमाशील आहे, आर्जवी आहे, विनम्र आहे, हंबल आहे, ह्युमिलिटी आहे, ज्ञानाची साधना करतो आहे. विज्ञान नुसतं स्वतःचं ज्ञान अप्लाय करताय, बिहेवियरल ट्रान्सफॉर्मेशन ज्याच्यामध्ये, नुसतेच कोरडं ज्ञान नाही आहे. विज्ञान इज द ऍक्च्युअल बिहेवियर. आस्तिक्यम, आस्था आहे ईश्वराप्रती, असा ज्याचा सहज स्वभाव आहे तो ब्राह्मण. इथे जन्माचा कुठे आला, पण तसं असंच दानम शौर्यम युद्धेच अपलायनम क्षत्रियाबद्दल म्हणताय. ज्याचं दानी देण्याचा स्वभाव आहे, क्षत्रियासाठी देतो, संरक्षण करतो, ईश्वर भाव आहे, मी डोंट वरी, आय विल टेक केअर ऑफ इट जो म्हणतो, आय एम हिअर टू प्रोटेक्ट यू जो म्हणतो, तो क्षत्रिय.
ईश्वर भाव आहे त्याच्यामध्ये, हिताच्या भावनेने. युद्धेच अपलायनम, पळून न जाणारा, पळती वाट न काढणारा, तिथेच अडिग राहून धैर्यवान होऊन लढा देणारा तो क्षत्रिय. कृषी गोरक्ष वाणिज्यम, वैश्याचा केला. जे पृथ्वीतून जेवढं मिळेल, जसं मिळेल, सुंदर उत्कृष्ट बुद्धी वापरून फर्टिलिटीचा उपयोग करून पृथ्वीच्या उपजणारे. गोरक्षम, गाईला कापून खाणारे नाही, गोरक्षा करणारे. वाणिज्य, प्रॉफिट लिमिट, मॉडेस्ट प्रॉफिटनी ट्रेड करणारे. आणि तसंच शूद्रांचे जे स्किल्ड आहेत, स्वतःच्या हातापायांनी खूप जे व्यवस्थित काम करतात, सुपर स्किल्ड, सेवाभावी आहेत. दे लाईक टू सर्व, देअर सेटिंग इज इन सर्व्हिस, माइंडसेट इज सर्व्हिस, सेवावृत्ती आहे, सेवाभावी आहे आणि स्किल्ड आहेत. त्यांना ते लेबर ऑफ लव्ह जसं म्हणतो, त्यांना त्याच्यातच आनंद आहे. सुंदर कोणाचा तरी बगीचा म्हणून दिला, खूप मला पैसा मिळेल म्हणून, खूप माझं नाव होईल म्हणून, किंवा खूप मला असा जर कोणी माळी असेल ज्याचं ते प्रेम आहे त्याचं झाडांवर, फुलांवर, असे मिळतात. एखादे कोणी खूप सुंदर काम करतात, जे द्यायचं ते दिन द्या. कबीर शूद्र तर नव्हते, सुंदर सुंदर हे ब्लँकेट, काय कंबल रचायचे बाजारात कबीरजी विकाला, आणि कोणी फिरकत नव्हतं, कारण इतकं किमती दिसते, इतकं महाग, इतकी सुंदर डिझाईन, इतकं प्युअर माल दिसून आला, खूपच महाग असेल. नहीं नहीं राम जी, आप ही का है, आप ही ने बनाया, आप ही के लिए, एकदम सस्ता है. कितना सस्ता है? जितना जितना देना है उतना सस्ता है, ले जाओ. कबीर असे इतके सुंदर सुंदर आपल्या शास्त्रामध्ये, आपल्या धर्मामध्ये उदाहरण दिले आहे. तर पण वेदांमध्ये म्हटलं की ब्राह्मण म्हणू शकते हरे राम हरे कृष्ण, फक्त ते ब्राह्मणांची सत्ता दुरुपयोग झाला, हे राक्षसे मासुरीम चैववाले. चैतन्य महाप्रभू, गौरांग महाप्रभू 520-530 वर्षापूर्वी ज्यांचं प्रागट्य झालं बंगालमध्ये, हरे कृष्ण ज्यांचे नाव, इस्कॉन ज्यांचे नावाने असतात, स्वतः ब्राह्मण कुळातले होते. स्वतः अत्यंत वन ऑफ द मोस्ट ब्राइटेस्ट बल्ब्स इन इंडिया, one of the most learned. त्यांच्या लक्षात आलं की हे जर कपट करून आले, जसं जी येशू ख्रिस्त स्वतः जीव होता, पण जेव्हा पाहिलं की जीव लोक तर स्वतः गडबड करून आले, ते स्वतः त्यांनी नाही म्हटलं ख्रिश्चन धर्म, स्वतःचे वेगळे नियम बनवले की असं नाही. त्यांनी म्हटलं शास्त्रांमध्ये असं नाही म्हटलंय, हे जे म्हणून आले ते असा उद्देश नाही आहे. शास्त्रांचे इंटरप्रिटेशन वेगळे आहेत, ते लोकांना पटायला लागले, त्याला फॉलो करायला लागले. ते तो निघून गेल्यावर म्हटलं हा ख्रिश्चन धर्म आहे का, त्याचं नाव क्राइस्ट द जीसस, ख्रिश्चन. स्वतः ज्यूज होते, त्याला फॉलो करणारे सगळे ज्यूज होते, पण मग वेगळा धर्म झाला. तसं चैतन्य महाप्रभूंनी म्हटलं एकदम टॉप नॉच ब्राह्मण शास्त्रवेत्ता, की असं नाही, अर्थ यांचा असं नाही आहे ब्राह्मणांनी म्हणायला पाहिजे, मी फक्त जे ब्राह्मण कुळात जन्मलेले ते. तर ऐकायला खाली नाही, त्यावेळी ते कट्टर त्यांचं सोसायटीमध्ये होतं ब्राह्मणांचं. त्यांनी म्हटलं ठीक आहे, मी असं करतो की हा मंत्र तुम्ही ठेवा तुमच्याजवळ, ब्राह्मण स्वतःही ब्राह्मणच होते, तुम्ही करा गायन त्याचा, मी माझ्या अनुयायांना दुसरा मंत्र देतो, उलटा केला, हरे कृष्ण 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 हरे हरे राम राम राम. हा कुठे आहे आता? वेदांमध्ये असं नाही दिलंय, हरे राम लिहिलं आहे. आणि मग जे धमाधम मृदांग टाळ घेऊन ढोल बजा रस्त्यातून यात्रा जत्रा काढून, का जो ऐकेल त्याची शक्ती आहे. किडे माकोळ्यापासून त्यांनी सगळ्यांचा कुठे ना कुठे केव्हा ना केव्हा नंबर लागेल, उद्धार होईल, वैखरी जपला तर. असे उदाहरणं आहेत काही शास्त्र संमत. पण इथे म्हटलं मानसा, मनात काय की चिंतन मात्र खूप लाऊडस्पीकर लावून जोरजोरात त्याच्याबद्दल चिंतन नाही होऊ शकत. मग आपण इम्प्रेस करण्यासाठी त्याचं चिंतन मात्र मनसा. श्रीकृष्ण स्वतः म्हणतात, भजन्ते अनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. त्यांना कळून जातं की मीच आहे सगळ्यांचा आदी, म्हणजे सगळ्यांच्या आधी, आणि अव्यय, सगळ्यांच्या नंतर राहणारा, खर्च न होणारा, न संपणारा. व्यय म्हणजे खर्च होणं. मी अव्यय आहे श्रीकृष्ण, मी संपत नाही. कसं? स्वप्नामध्ये जे स्वप्न येतात ते स्वप्न
संपून जातं. स्वप्न पात्र संपून जातं. जेवढा मालमत्ता मिळवली होती स्वप्नात ती संपून जाते. चांगले संबंध जोडले होते स्वप्नात, इतके मित्र झाले होते तेही संपून जातात. 2 वाजता सुरू झालं स्वप्न 3 वाजता संपून जाते. पण 2च्या आधी जो स्वप्नद्रष्टा होता तोच 2 ते 3च्या मध्ये सगळ्या स्वप्न पात्रांमध्ये होता. ते पात्र संपून गेलंय, दृश्य संपून गेला. 3च्या नंतर तो स्वप्नदृष्टा जसाच्या तसा आहे. तेव्हा काही थकला नाही, एवढा पोते उचलायला लागले स्वप्नात. काय झालं माहित नाही, माझ्यावर खूपच अन्याय झाला, सगळेच भिडले, मला पहाडच खोदायला आला स्वप्नामध्ये दिसलं. आज सुट्टी काढून बसून राहतो मालिशला, तो उठ जा का बरं कधी स्वप्नात पहाड खोदत होतो. तसं नाही होत कधी, थकवा नाही येत. तसं देवाला थकवा नाही येत. एवढी सृष्टी चालवून आली, एवढे टांगून ठेवले ग्रह नक्षत्र तारे सगळे. आणि त्याचे स्वप्न मदभावा मानसा जाता येशाम लोकम इमा प्रजा, हे सगळी प्रजा जे काही जन्मलाय त्याचे माझ्या मनातले भाव आहेत. तो म्हणतो 10व्या अध्यायात, पुढच्या अध्यायातील विभूती योगात. यद यद विभूती यत सत्वम ऊर्जितमेव वा, त्याच 10व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात म्हणतो की जिथे जिथे तुला तेज, सौंदर्य, माधुर्य, चांगुलपणा दिसेल त्यांनी त्यांनी तुला आठवण यायला हवी की हे माझ्या ईश्वराचं प्रागट्य आहे. केवढं सुंदर गाते आहे, किती सुंदर आवाज आहे, ईश्वराचं चमत्कार आविष्कार आहे, केवढं सुंदर फुलपाखरू आहे, केवढे किती लाली दिसते आकाशामध्ये. आता काळा दिसत होता, सूर्य आला तर ईश्वराचे सामर्थ्य आहे, त्याची लीला आहे, त्याचं गुण आहे, त्याची कल्पना आहे. स्वतः आपण मी त्याची कल्पना आहे हे तो म्हणतो आहे. आपण सगळे मदभावा, माझे भाव, मदभावा माझ्यात आलेले भाव, मानसा जाता माझ्या मनात आलेले भावांचं जन्म झाला. येशाम या येशाम, इथे जे काय लोकम इमाम प्रजा, 14ही भुवनांमध्ये जे काही प्रजा आहे ते माझ्या मनातले भाव प्रगट झाले आहे. तोच अनुभव घेतोय आपल्याद्वारे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे. तर हे लक्षात येऊन अनन्य मनाने माझ्या चिंतनामध्ये लागून जातात. कोण? जे दैवी प्रकृतीचे आश्रयभूत होतात, अलाइंड होतात, ते गुडनेस सोबत जे आश्रयभूत होतात. सो स्टॉप हिअर. पुढच्या वेळेस आपण 14व्या श्लोकात सुरू करू. सततम कीर्तयन्तो माम. मे बी वी कॅन जस्ट क्विकली फिनिश दिस. सतत म्हणजे आपले 5-5 सुरुवात होऊन गेला. सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. वे दृढ़ निश्चय वाले भक्तजन निरंतर मेरे नाम और गुणों का कीर्तन करते हुए तथा मेरी प्राप्ति के लिए यत्न करते हुए मुझको बार बार प्रणाम करते हुए सदा मेरे ध्यान में युक्त होकर ध्यान आलित है अनन्य प्रेम से मेरी उपासना करते हैं. सततम कीर्तयन्तो. कीर्तन कीर्तन जोराने होतं. परा पश्यन्ति मध्यमा वैखरी. वैखरी जोर जोराने, मध्यमा हलक्या हलक्या आवाजामध्ये. मग अगदी नुसते ओठ हलून राहिले आहे, काय म्हणून राहिलाय कळून नाही राहिलाय. आणि आता ओठही नाही हलत आहे. पहिले जोर जोराने बोंबा मारत होता, मग हळूहळू आणि आपलं जप करायला लागले. हळूहळू जवळ गेलं तर ऐकू येते कोणता मंत्र सुरू आहे. आता तर नुसते पटपट पटपट ओठ हलून राहिले, काय म्हणून राहिलं कळत नाही. आता तर ओठही नाही हलत, काहीच नाही, नुसतं टकटकी लावून स्थिर. तसे 4 वैखरी, मध्यमा, परा, पश्यन्ती. तर कीर्तन इतरांना ऐकू येईल अशा प्रकारे होतं. भजनसाठी नाही येत, भजन आत मनाने होतं. तर भजन आणि कीर्तन दोन्ही आलं. 2 श्लोकात 2 आले. भजन ते अनन्य मनसो, मनाने भजन, आणि सततम कीर्तयन्तो माम, दुसऱ्यांनाही त्याचा फार लाभ व्हावा. यतन्तश्च दृढव्रताः. माम म्हटलंय माझं, कृष्ण म्हणतोय. यतंत, यत्न करतात, ट्राय करतात, प्रयत्न करतात, जेवढं शक्य होईल तेवढं निदान, जेव्हा शक्य होईल तेव्हा, जसं शक्य होईल तसं, जेव्हा जितकं जसं, तेव्हा तितकं तसं, जो करेल तो प्रयत्न यत्नशील आहे. We have to do something, do what's possible. कसं दृढव्रताः, लुझी गुझी नाही, ढिलं ढालं, आज केलं उद्या नाही, शक्य आहे पण आता बोरून आलाय, ठीक आहे ना, नंतर करून, उद्या डबल करून घेऊ.
तसं नाही, दृढव्रत, कन्सिस्टंट. दृढव्रत म्हणजे कन्सिस्टंट, जेव्हा जितकं जसं पण कन्सिस्टंटली ते व्रत घेतलं ना, रेग्युलरली डिसिप्लिननी जे फॉलो केलं ते भजन माम यतंतश्च दृढव्रता, हे शक्य आहे. भगवद्गीतेत असं कुठलंच सांगितलं नाही जे अशक्य आहे. एकही उपाय नाही सांगितला जे शक्य नाही आहे. याचे उलट आहे. गीता सोडून इतर ठिकाणी बरेचसे वाचून कठीण वाटतात. आणि इथे जे आपल्यासाठी शक्य आहे तेच सांगितलेलं आहे. इकडचे तिकडचे फालतूच्या उटपटांग गोष्टीने सांगितले की अरे ते सांगून फायदा काय, आमच्याच्याने ना लंकेत सोन्याच्या विटा आमच्या काय कामाच्या. अयोध्येत गेल्यावर म्हणे सगळे वापस आले, म्हणे वर्णन करायला लागले की अरे तो महाल सगळे सोन्याने बनवलं, पण धोबी म्हणे माझ्या काय कामाचा आहे, ते तर लंकेत आहे. तसं फालतूचं ज्ञान नाही आहे गीतेमध्ये. असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, हे होईल तसं. जे आपल्याच्याने शक्य आहे, जसं आहे तेवढंच होतं, तेवढंच सांगितलंय. नमस्यंतश्च माम भक्त्या, भक्तिपूर्वक मला नमस्कार करतात. नुसतं फिजिकल, नुसतं ड्रामा, नुसतं हात जोडून किंवा डोकं ते टेकवला, मनात भक्तीच विचार सुरू आहे. भक्तिपूर्ण, विभक्त न झालेला तो भक्त, जसा कनेक्टेड जाय, चिपकून जाय त्याच्याबद्दल जिच्या मनात विचार सुरू आहे, ती नित्ययुक्ता उपासते. नित्य, सतत, युक्त, कनेक्टेड अशी उपासना. सो we'll pick up next time. याच्याबद्दल 15व्या श्लोकापासून. गुड प्रोग्रेस टुडे, आय थिंक. 5 मिनिटं ध्यान.